सन्माननीय सदस्य कैलास पाटील. क्रम असे बघा, राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना, अपक्ष. तर पुन्हा धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या 293च्या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे. इथं जी दिलंय तेच क्रमाने घेतलं पाहिजे ना नियम. अध्यक्ष महोदय, काल परवा आपल्या सभागृहात आता नंतर एक घोषणा झाली की मनोज जरांगे पाटलांच्या तुम्ही नंतर मग शेलार साहेब आंदोलनाची एसआयटी चौकशी करणार. अध्यक्ष महोदय, हा नाही तुम्ही नाही मला आपल्याला सांगायचं, आपल्या माध्यमातून सभागृहाला सांगायचंय, एक इकडे एक तिकडे. ती चौकशी करण्याआधी जे आंदोलन ज्या गोष्टीमुळे सुरू झालं किंवा ज्या गोष्टीमुळे चर्चेत आलं, ते आंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर जो लाठीचार्ज झाला तो कुणाच्या आदेशाने झाला याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, पक्षानुसार आता इकडे या. एवढ्या छोट्याशा गावात एक आंदोलन शांततेने चालू असताना त्या ठिकाणी शेकडो पोलीस कुणाच्या आदेशाने गेले, त्यांना आदेश लाठीचार्ज करायचे कुणी दिले, त्या ठिकाणी हरिपाठ चालू असताना लाठीचार्ज करायचा आदेश कुणी दिला, त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मागच्या आठवड्यात राज्यभर रास्ता रोको न्यायालयाच्या मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शांततेने चालू होती, परंतु आपल्या सरकारच्या वतीनं रास्ता रोको निवेदन देऊन मराठा बांधवांनी जागोजागी केली, पोलिसला कळवलं होतं, शांततेने चालू होती, कुठल्याही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं नव्हतं, परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात का आले? अध्यक्ष महोदय, रास्ता रोको हे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळे आंदोलन होतात, पण त्या ठिकाणी कुठेही गुन्हे दाखल होत नाहीत, परंतु त्या ठिकाणी गुन्हे दाखल का करण्यात आले? अध्यक्ष महोदय, आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रास्ता रोको परवानगी घेऊन करणाऱ्या रास्ता रोको आंदोलकावर 353 सारखे गुन्हे दाखल झालेत. अध्यक्ष महोदय, हे कोणाच्या सांगण्यावर होत आहे? जसं आजपर्यंत राजकीय नेत्यांना दबाव आणून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडलं जातं, तसंच हे गरजवंत मराठा लढा कुठल्या तरी यंत्रणेचा दुरुपयोग करून हा जर दाबण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर अध्यक्ष महोदय, हे महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही. अध्यक्ष महोदय, जर एसआयटी करायची ना तर अध्यक्ष महोदय, आपण बघतोय माझ्याकडे जवळपास अध्यक्ष महोदय 14-15 FIR आहेत. आपल्या राज्यात ज्या विविध भरती प्रक्रिया आहेत, पोलीस भरती असेल, वन विभागाची भरती असेल, तलाठी भरती प्रक्रिया असेल, त्याची एसआयटी चौकशी का सरकारला करावी वाटली नाही? लाखो बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सरकारच्या वतीने सांगितलं जातं की विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे, मग सरकारी यंत्रणा काय करते? अध्यक्ष महोदय, त्यामुळे एसआयटी करायची तर तुम्ही त्या ज्या गैरव्यवहार झालेत परीक्षेत त्यातला मास्टरमाइंड शोधून त्याला शिक्षा करण्यासाठी त्याला ती एसआयटी नेमली पाहिजे. अध्यक्ष महोदय, असं मला सांगायचंय. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या बाबतीत सांगितलं गेलं की आजपर्यंत इतिहासात सगळ्यात मोठी मदत शेतकऱ्यांना केली गेली. अध्यक्ष महोदय, मला सांगायचंय की दुष्काळ जाहीर होऊन 40 तालुके दुष्काळ जाहीर होऊन जवळपास ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाला, परंतु अद्यापपर्यंत या दुष्काळाची एक छदामी मदत शेतकऱ्यांना पोहोचलेली नाही. हेच का तुमचं गतिमान सरकार? अध्यक्ष महोदय, पीक विमा, मी दरवेळी बोलतो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे का किंवा कंपन्यांसाठी आहे? त्यावर आपला विचार करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या राज्यातल्या 1 रुपयात पीक विमा योजनेचा सरकार खूप मोठ्या प्रमाणात गवगावा करतं. यावर्षी 1 रुपयात पीक विमा योजनेतून जवळपास 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला गेला. जवळपास 8,000 कोटी रुपयापेक्षा जास्त प्रीमियम शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारनं, राज्य सरकारनं, केंद्र सरकार म्हणून कंपन्यांना जातो आणि सरकार टिमकी काय वाजवतो? आम्ही 50 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी रुपये अग्रिम मिळवून दिला. प्रीमियम आपण 8,000 कोटी दिलाय, परंतु आपण मिळवून किती दिलाय? 2,500 कोटी. अध्यक्ष महोदय, जवळपास म्हणजे शेतकऱ्यांना प्रीमियम जास्त, कंपन्यांना प्रीमियम जास्त देतो आपण आणि त्यांच्या विमा कंपन्यांकडून पैसे घेताना
कंपन्या नेहमीच या ठिकाणी दादा भुजसाहेब बसलेले आहेत, त्यांनी कृषी खाते सांभाळले, त्यांना अनुभव आहे. त्यांनी विचार केला होता की कंपनी विमा योजना बदलून आपल्याला दुसरी एखादी योजना आणता येते का, परंतु तसं न होता आपण कंपन्याची कशी भरती होईल त्या बाबतीत आपण बघतोय. अध्यक्ष महोदय, या निर्यात बंदीसारखे धोरण असेल, आज दुधाचे भाव 38 रुपयावरनं 25-26 रुपयावर आलेत, 5 रुपये अनुदान जाहीर केलं, पण प्रत्यक्षात किती शेतकऱ्याला अनुदान मिळालं हेही बघणं गरजेचं आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला आज काही जाहिराती आल्यात आपल्यासमोर, मला त्या जाहिरात दाखवायच्यात, कुणी दिल्या माहित नाही, म्हणून मराठा समाजासाठी काय केलं. अध्यक्ष महोदय, ही सरकारी जाहिरात नाही, पण पेपरमध्ये आमच्या मराठवाड्यात छापून आल्या जाहिराती. मुख्यमंत्री सहायता निधीतून ज्या मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना 10 लाख रुपये दिले, हे सुद्धा तुम्ही जाहिरात करून सांगता. त्याच्यापेक्षा दुर्दैव अजून कसलं असावं. म्हणजे मराठा टाळीवर लोणी खायचं अध्यक्ष महोदय बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, कोळी समाजाच्या बाबतीत सुद्धा, अनुसूचित जमातीच्या बाबतीत आमच्याकडे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कोळी समाज आहे, जी रक्तसंबंधातल्या निकषावर जात वैधता प्रमाण तर बाकीच्या म्हणजे अनुसूचित जातीला, विमुक्त जातीला, भटक्या जातीला, इतर मागासवर्गीयाला जसं मिळतात त्याच पद्धतीनं अनुसूचित जमातीला सुद्धा मिळावी अशी मागणी कोळी बांधवांची अनेक वर्षापासून आहे. अध्यक्ष महोदय, याबाबत एक उपसमिती नेमलेली आहे. त्या उपसमितीने सुद्धा कुटुंबातील किंवा रक्तसंबंधातील अनुसूचित जमातीला सुद्धा तो नियम लागू करावा, त्यासाठी शासनानं काम करणं गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, मला आपल्याला एवढंच सांगायचंय की सोयाबीनचे भाव असतील, कापसाचे भाव असतील, हे सध्या हमी भावापेक्षा कमी आलेले आहेत. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं तर लांबच राहिलं, परंतु शेतकऱ्याचं उत्पादन खर्च दुप्पट ह्या मागच्या 10 वर्षा काळात झालेला आहे. त्यामुळं मी या प्रसंगी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांना 6,000 दिले, राज्याचे 6,000, केंद्राचे 6,000, हे करण्यापेक्षा त्यांच्या कुठल्याही उत्पन्नावर निर्बंध घालू नका, त्यांना मोकळ्याप्रमाणे शेती उत्पादन विकू द्या, तरच शेतकरी खरा सुखी होईल. आणि अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आपला देशातला सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या असलेला राज्य म्हणून आपलं ओळख चाललंय. ही आपल्या राज्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही थांबवण्यासाठी आपण शेतकऱ्यांना मदत करणं, फक्त घोषणा न करता मदत करणं गरजेचं आहे, असंच मला वाटतं. धन्यवाद अध्यक्ष महोदय. श्रीयुत आशुतोष काळे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. 293च्या प्रस्तावाच्या अनुषंगाने या ठिकाणी काही चर्चा. आता भाजप नंतर काँग्रेस, बरोबर आहे. तिकडे इकडे नाही, इकडे बी 2 व्हा. आता ऐकून घ्या. आता या आशुतोष काळे नंतर शेलार साहेब, म्हणजे 2 झाले का नाही आपले. पुन्हा शिवसेना आहे, म्हणजे 3 होतील. असे अन्याय होणार नाही, काळजी करू नका. ऐकून घ्या. नंबर परत सांगतो तुम्ही क्रम: राष्ट्रवादी, भाजपा, काँग्रेस, शिवसेना. आता राष्ट्रवादी चालू आहे. हे का मी राष्ट्रवादी नाच काय करू राहिले. अहो एकच आहे दोघं आपण. अहो मी चर्चा करणार आहे, बाजू विरोध तिकडे झाला. दादा, विरोधचा विषय नाही, चर्चेचा विषय. हे बघा मी काय विषय घेतले, तुम्ही बोलून तर द्या. अन्याय होणार नाही, अन्याय होणार नाही, काळजी करू नका. बोला बोला. अध्यक्ष महोदय, मी चालू करू का. त्यांना 10 मिनिटं बी बोलायचं. जसे तुम्हाला 15 मिनिट. ठीक आहे. बरं काय, यामध्ये वेळ घालू नका, चर्चा सुरू करा. चला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी 293च्या बोलतो दादा. 293च्या चर्चेमध्ये मी सहभाग घेण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचा निश्चितपणाने प्रयत्न होतोय, परंतु काही गोष्टी त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्या सरकारकडनं राहिलेल्या आहे.
आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो, मागच्या वर्षी अतिवृष्टी असेल, सततचा पाऊस असेल, काही शेतकरी त्याच्यामध्ये राहिलेले ज्यांना अनुदान मिळालेलं नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावं अशा प्रकारची विनंती करतो. 1 रुपये पीक विमा ही योजना शासनाच्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून राबवण्यात आलेली. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन असेल, जे काही पिकं असतील याचे अनुदान, याचं पीक विमा काढण्याचा त्या ठिकाणी पीक विमा काढला. त्याची 25% रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली, परंतु उर्वरित जे काही 75% रक्कम मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग असेल, त्याचं जे काही किती रक्कम होते, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ठरलेल्या आहे. परंतु पीक विमा कंपन्या या माझ्या मते जे काही माहिती मला मिळाली, केंद्र सरकारकडे त्यांनी हरकत किंवा अपील केलेलं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये पाठपुरावा करून ती 75% रक्कम कशी मिळेल यासाठी सरकारने प्रयत्न करावा. जे काही कर्जमाफी मागच्या काळामध्ये जाहीर झालेली होती, त्याच्यामध्ये 2 लाखाच्या आतले जे काही शेतकरी आहेत, ते काही शेतकरी त्याच्यामध्ये राहिलेले ज्यांना कर्जमाफी अजून मिळालेली नाहीये. त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. नियमित कर्जफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये जे काही अनुदान आपल्या सरकारने जाहीर केलेलं होतं ते लवकर मिळावं. अध्यक्ष महोदय, शेतकरी आणि ग्राहक हे दोघंही महत्वाचे आणि म्हणून जे काही पिकं, शेतमाल असेल, कांदा असेल, सोयाबीन असेल किंवा कुठलेही पिकं असतील, याच्यामध्ये दोघांचा विचार करून धोरण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, जेणेकरून शेतमालाला पण चांगला भाव मिळेल आणि ग्राहकांना पण परवडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे धोरण घेतलं पाहिजे. मग सरकारला माझी विनंती, कांदा निर्यात बंदी असेल किंवा सोयाबीनच्या बाबतीमध्ये विषय असतील, इतर सर्व पिकांचे विषय असतील, याच्यामध्ये केंद्राशी संपर्क करून योग्य धोरण कसं करता येईल असा विचार त्या ठिकाणी करावा. अध्यक्ष महोदय, ऊर्जा किंवा MSCBच्या माध्यमातून ACF सारखी एक योजना होती, ज्याच्यामध्ये जे काही 100 रुपये जर वीज बिल शेतकऱ्यांनी भरलं तर त्याच्यातली काही रक्कम असते ती त्यांचे गावातील जे कुठले ओव्हरलेड डीपी असतील किंवा जळालेले डीपी असतील, हे बदलण्यासाठी ती योजना मधले पैसे त्या ठिकाणी वापरले जायचे. त्याचबरोबर उपकेंद्रांची उभारणी असेल, यासाठी जिल्हा स्तरावरती योजनेमधले पैसे वापरले जायचे. परंतु आम्हाला सांगण्यात येतं का ती योजना आता थांबवलेली. तर त्याच्यासारखी कुठली जर योजना त्या ठिकाणी आली तर जे काही जळालेले डीपी असतील, ओव्हरलोड डीपी असतील, हे बदलण्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी मदत होईल. तीच परिस्थिती जी काही सिंचनाची पाणीपट्टी आहे, याही बाबतीमध्ये आपण पाहतोय. जे काही पाणीपट्टी दर 2-3 वर्षांनी MWRAच्या माध्यमातून वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रस्ताव असतो, ती वाढवली जाते आणि म्हणून पाणी मागणी जी आहे, त्याचा अर्ज जो आहे तो फार कमी प्रमाणात होताना दिसतोय आणि म्हणून जर ते दर जर कमी करता आले आणि जी काही मागची थकबाकी आहे त्याच्यासाठी पण काही सवलत योजना जाहीर केली तर ते देखील एक चांगली योजना शेतकऱ्यांसाठी होईल. सार्वजनिक बांधकाम खाते जे काही नकाशा आहे हा 20 वर्षासाठी असतो. अध्यक्ष महोदय, मागचा नकाशा आपला 2001 ते 2021 पर्यंत त्या ठिकाणी तयार झाला. त्याच्यावर जे काही रस्ते नकाशावर होते त्याच्यावर निधी खर्च करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम खाता असेल किंवा DPDC असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या माध्यमातून होत असतं. आता 2021 ते 2041 हा सार्वजनिक बांधकाम खात्याचा नकाशा त्या ठिकाणी तयार होतोय, परंतु त्याला पाहिजे तशी गती त्या ठिकाणी मिळत नाही. त्याच्यामुळं ग्रामविकास खाता असेल, सार्वजनिक बांधकाम खातं असेल, तर जे जास्तीत जास्त रस्ते नकाशावरून त्यांना नंबर कसे मिळतील आणि त्यांच्यावर निधी कसा उपलब्ध होईल यासाठी सरकारला माझी विनंती आहे. तसेच आपण पाहतो का महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बिबट्यांची संख्या फार झालेली आणि म्हणून रात्रीच्या वेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पिकाला पाणी भरणं हे सगळे गोष्टी शक्य नाही आणि म्हणून त्याला काही उपाययोजना करता येईल का, बिबट्यांची संख्या नियंत्रित कशी ठेवता येईल याला काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना रोजच्या दिवसाला भेडसावणार आहे, त्याच्यावर शासनाने काहीतरी उपाययोजना कराव्या. तसेच आता दुधाचं अनुदान
हे 5 रुपये जाहीर झालेले आहेत, त्याचं लवकर वितरण कसं होईल यासाठी प्रयत्न शासनाने करावे. बाकी जे जे विषय शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये घेतलेले त्याच्यामध्ये निश्चितपणाने त्यांना आधार कसा देता येईल असे सर्व योजना शासनाने कराव्या अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य श्री आशिष शेलार. आता शिंदे तर एवढ्या बोलल्या तर मला तर थोडं बोलायला लागेल. आता शिंदेताई बसल्यामुळे मला प्रेरणा झाली. काही विषयाची सुरुवात मी वेगळी ठरवली होती. अध्यक्षमध्ये या ठिकाणी असलेल्या 293च्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी अध्यक्ष महोदय उभा आहे आणि विरोध यासाठी करतो अध्यक्ष महोदय रोहित पवार साहेब. नंतर शिवसेनेनंतर तुम्ही. हो रोहित पवार साहेब. अहो क्रम आहे तेच मी करतोय. हा आता काँग्रेस नंतर शिवसेना नंतर राष्ट्रवादी असं एक झाली ना. आता कसं ते अध्यक्ष महोदय या प्रस्तावाला विरोध करायला मी उभा आहे आणि शिंदेताई या प्रस्तावाला विरोध मी यासाठी करतोय कारण मराठीत एक चांगली म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. आणि हा प्रस्ताव म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, दुसरं काय नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय एक एक वाक्यावर आपण दाखवू शकतो. अध्यक्ष महोदय आता मी सगळ्या वेळेला त्यांचं नाव घेणार नाही कारण ते योग्य पण नाही, कारण मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आहे, प्रेम आहे, सद्भाव आहे, त्यांच्या परिवाराशी आहे. पण त्यांनी कौन सी माँ की चिंता करते है असं प्रधानमंत्र्यांबद्दल बोलल्यामुळे कारण तुम्ही त्यांच्या योजना सांगितलं. अध्यक्ष महोदय मी फक्त त्यांना उत्तर देत